ह्या वर्षी इयत्ता 6वीचा सिलेबस बदललेला आहे आणि बदललेल्या सिलेबस मधले 6वे प्रकरण आपण या ठिकाणी बघत आहोत, जे की पालक आणि विद्यार्थी या दोघांसाठी आहे. अपूर्णांक हे प्रकरण आहे. सराव संच 6.1 पूर्ण सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. तर मग बघूया सराव संच 6.1 मधला पहिला प्रश्न काय आहे. आता यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर खालील अपूर्णांकांची तुलना करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, पहिलं गणित बघतोय आपण 8/3 आणि दुसरा अपूर्णांक आहे आपला 5/2. आता पहिली गोष्ट काय करायची आपल्याला बघा, तर दोघांचे छेद समान आहेत का हे बघायचंय. तर दोघांचे छेद समान आहेत का, नाही. तर इथला छेद 3 आहे, इथला 2 आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया, 8/3 बरोबर जो दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे त्या छेदानी या अपूर्णांकाला आपल्याला काय करायचं असतं, गुणायचं असतं. म्हणजे 8/3 हा अपूर्णांक तसाच लिहून घ्यायचा आणि याच्या छेदानी आपल्याला काय करायचं आहे, इकडं गुणायचं आहे. म्हणजेच किती झाले बघा, 8×2 = 16 आणि 3×2 = 6 झाले. ठीक आहे, त्याच पद्धतीनं 5/2 जे होतं तो 5/2 अपूर्णांक तसाच लिहून घ्यायचा आणि पहिल्या अपूर्णांकाचा जो छेद आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी गुणायचं आहे. 5×3 = 15 झाले आणि 3×2 किती झाले, तर 6 झाले. तर आता या ठिकाणी काय झाले बघा, तर दोघांचा छेद हा समान आल्यामुळं पहिला अपूर्णांक 16/6 होता, दुसरा अपूर्णांक 15/6 होता. म्हणजे पहिला अपूर्णांक हा मोठा आहे. म्हणजेच काय झालं या ठिकाणी, तर 8/3 हा अपूर्णांक मोठा आहे कशापेक्षा, तर 5/2 पेक्षा. ठीक आहे, हे होतं आपलं पहिलं गणित. जाऊया आता दुसऱ्या गणिताकडं. आता दुसरं गणित जे आहे ते काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, तर 4/9 आणि 3/7. या ठिकाणी सुद्धा अपूर्णांक काय आहे, वेगळे वेगळे आहेत. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा, तर 4/9 घेतले तर या 4/9 ला दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद जो आहे त्यांनी गुणायचे. 7×4 = 28 झाले आणि 9×7 किती झाले, तर 63 झालेले आहेत. दुसरा अपूर्णांक काय आपला, तर 3/7 आहे. 3/7 ला कशाने गुणणार आहे तुम्ही, तर पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानी गुणणार आहे. बरोबर आहे. 9×3 किती झाले, 27 झाले आणि 7×9 किती झाले, 63 झाले. दोघांचा छेद समान आला का, हो आला. मग आपण काय करू शकतो, तर 28/63 आणि इथं 27/63 होते, तर 28/63 ही संख्या मोठी आलेली आहे. त्यामुळं काय झालं, तर 4/9 ही संख्या मोठी असणार आहे 3/7 पेक्षा. ठीक आहे, हा होता दुसरा प्रश्न. आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडं. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा पॉज करून लिहून घेऊ शकता. आता या ठिकाणी बघा, पहिल्यातला तिसरा जो प्रश्न आहे तो सुद्धा सोडवून देऊया, कारण तुम्हाला होमवर्कला गणित दिलं की लोकांच्या म्हणजे मुलांच्या अशा कमेंट्स असतात की मॅडम तुम्हाला येत नाहीये का. पण मला असं वाटतं की तुम्हालाही होमवर्कसाठी एखादं गणित द्यावं. आता होमवर्कसाठी गणित द्यायचं की नाही द्यायचं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आता इथं काय आपलं, तर 7/10 आहे. 7/10 ला आपण कशाने गुणणार आहे बघा या ठिकाणी, तर 14 ने गुणणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय केलंय, गुणिले 14 किंवा या दोघांचा लसावी काढून त्या संख्येने आपण या ठिकाणी गुणले तरी सुद्धा चालते. ठीक आहे, आता इथं 14×7 किती झाले, 98 झाले आणि 14×10 किती झाले, तर 140 या ठिकाणी झालेलं आहे. त्याच पद्धतीने बघा 9/14 होते, तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, 9/14 तसेच घेणार आहे, गुणिले काय करणार आहे या ठिकाणी, या 10 गुणणार आहे. म्हणजेच 9×10 90 आणि 14×10 140 या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजेच बघा 98/140 आणि या ठिकाणी आहे 90/140, म्हणजे 98/140 ही संख्या काय आलेली आहे, मोठी आलेली आहे. म्हणून 7/10 ही संख्या मोठी असणार आहे कशापेक्षा, तर 9/14 पेक्षा. हा होता पहिल्यातला तिसरा प्रश्न. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे, खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. ठीक आहे, आता यामध्ये बघा काय करायचंय, दिलेले जर अपूर्णांक या ठिकाणी लिहिले, 11/8 आहे, 2/4 आहे आणि 7/2 आहे. ठीक आहे, तर छेदातील संख्या किती आहेत बघा या ठिकाणी, तर 2, 4 आणि 8 आहेत.
ठीक आहे. आता 2च्या पाड्यात पण 8 येतं, 4च्या पाड्यात पण 8 येतं. मग यांचा लसावी 8 घेऊ. मग आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला घेऊ किंवा आहे असं म्हणू शकता. म्हणजे आपल्याला छेदामध्ये प्रत्येकाच्या 8 आणावे लागणार आहेत. मग आता काय करायला लागेल बघा, 11/8 आहे. तिथं आपल्याला काय करायला लागेल, 11/8 गुणिले 1 गुणिले 1. इथं गुणलं नसतं तुम्ही तरी चाललं असतं, हे 11/8 तसेच येणार आहे. त्याच्यानंतर काय आले बघा, 2/4 आहे. आता 2/4 ला किती न गुणलं तर 8 येणार आहे, तर 2 नी गुणलं तर 8 येणार आहे, म्हणून गुणिले 2 केले. इथे किती झाले, 4 झाले. इथे किती झाले, 8 झाले. ठीक आहे. आणि तिसरी जी संख्या आहे ती आहे आपली 7/2. आता 7/2 ला किती न गुणल्यानंतर 8 येणार आहे, तर 4 दोन्ही 8 असतं, म्हणून 4 घेतले. ठीक आहे. तर किती झाले बघा, 7 चोक 28 आणि 4 दोन्ही 8. ठीक आहे. आता आपल्याला काय लिहायचंय इथं, तर उतरता क्रम. काय असणार आहे उतरता क्रम, सगळ्यांचा छेद हा समान असल्यामुळे सर्वात मोठी संख्या ही काय असणार आहे, 28/8 आली. त्याच्यानंतर 11/8 आणि नंतर 4/8 असणार आहे. म्हणून पहिल्यांदा घेताना आपण काय करणार आहे बघा, 7/2 घेतले. त्याच्यानंतर 11/8 घेतले, कारण 11/8 म्हणजे 11/8 हे आलेले आहे. आणि नंतर शेवटी आहे ती 2/4 असणार आहे. हा आहे आपला उतरता क्रम. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. ठीक आहे. दुसऱ्यातला दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेला आहे बघा तो, तर 19/6, 5/3 आणि 7/4. आता 6, 3, 4 हे काय आहे, अपूर्णांकांचा छेद आहे. ठीक आहे. आणि त्यांचा लसावी घेऊ शकता, किंवा त्या तिघांच्या पाड्यात येणारी संख्याही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ती जर मोठी असेल तरीही चालते. आता इथे बघा, साईदोनी 12 होतात, तिन्ही चौक 12 होतात आणि चारी त्रिकम 12 होतात. म्हणजे लसावी यांचा किती असणार आहे, तर 12 आहे. म्हणून काय केले, छेदात 12 आणूया. ठीक आहे. मग आता इथं बघा, 19 किती होते, 6 होते, बरोबर आहे. छेदात जर 12 आणायचे असेल तर आपल्याला या अपूर्णांकाला कितीनं गुणावं लागेल, साई दोन्ही 12 म्हणून 2 नी गुणले. 19 दोन्ही 38 आणि साई दोन्ही किती झाले, या ठिकाणी 12 झाले. ठीक आहे. पुढची संख्या काय आहे, 5/3 अपूर्णांक आहे. 3 ला कितीनं गुणलं तर 12 येतं, तर 3 ला 2 तिन्ही चोक 12 म्हणून 4 घेतले, म्हणून इथं वरती पण 5 गुणिले 4 केले. 5 चोक 20 झाले आणि 3 चोक किती झाले, तर 12 या ठिकाणी झालेलं आहे. आणि शेवटचा अपूर्णांक 7/4 होता. 4 ला 3 न गुणलं तर 12 होतं. वरती सुद्धा 4 गुणिले 3, 7 गुणिले 3 केले तर इथं 7×21 छेद 4×3 12 झाले. आता या तिन्ही अपूर्णांकाचा जर विचार केला तर छेद तिघांचा समान आहे, 38, 21 आणि 20 आहे. म्हणून उतरता क्रम बरोबर, उतरता क्रमच दिलेला आहे का आपल्याला, हो, उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. म्हणजेच पहिला काय येणार आहे, 38/12 येणार आहे. त्याच्यानंतर छोटी संख्या 21/12 आणि शेवटची संख्या 20/12. म्हणून काय येणार आहे बघा, गणितात सुद्धा काय करायला लागेल आपल्याला, 38/12 म्हणजेच 19/6 पहिला अपूर्णांक असणार आहे. त्याच्यानंतर 21/12 म्हणजे 7/4 होते, म्हणून इथं आले 7/4 आणि 20/12 म्हणजेच काय असणार आहे, या ठिकाणी 5/3 असणार आहे. हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून लिखाण करू शकता. ठीक आहे. बघूया आता तिसरा प्रश्न. त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल. तिसरा प्रश्न आहे आपला सोडवा. आता सोडवा मध्ये आपल्याला पहिलं गणित जे दिलेलं आहे बघा, ते 7/10 अधिक 3/10 आहे. दोघांचा छेद समान असल्यामुळे छेद एकच लिहू शकतो आणि अंशांची फक्त आपल्याला काय करायची असते, या ठिकाणी बेरीज करायची असते. 7 आणि 3 10, 10/10 या ठिकाणी जर भाग घालवला तर 1 हे उत्तर येणार आहे. जर भाग नाही घालवला तर 10/10 हे अपूर्णांक असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा म्हणजे दुसरा प्रश्न काय आहे बघा, तर 3/4 अधिक 2/6 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता 4 आणि 6 यांचा जर लसावी काढला तर किती असतो, तर साइन चौक 24 होतो, पण 12 ही संख्या लसावी म्हणून आपण घेऊ शकतो. मग या ठिकाणी बघा 3/4 होते, 4 ला किती न गुणावं लागले, तर 3 न गुणावे लागेल, बरोबर आहे का, तर दोघांचा छेद असमान होता, तो समान करून घ्यायचा आहे. इथं 2/6 होते,
मग याला कितीने गुणा लागेल तर 2 ने गुणावे लागेल, बरोबर. मग आता पुढे काय झालं बघा, 3 त्रिक 9 झाले आणि 4 त्रिकम किती झाले तर 12 झाले, अधिक बे दोन्ही 4 झाले आणि साई दोन्ही किती झाले तर 12 झाले. म्हणजे छेदातले 12 तसेच ठेवा आणि अंशात काय असणार आहे, ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करणार आहात. म्हणजेच 9 आणि 4 13 झाले, 13/12 हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता तिसरा जो प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे बघा, तर 1/3 अधिक 7/5 दिलेलं आहे. ठीक आहे. अशा वेळेला तिरकस गुणाकार करू शकता, कारण इथं दोघांचा जरी लसावी काढला तर तो 15 येणार आहे, त्यामुळे इथं तिरकस गुणाकार म्हणू शकता. काय करायला लागेल, 1 गुणिले 5/3 गुणिले 5 अधिक हे 7/5 तसेच ठेवा, या 3 इकडे गुणा, म्हणजे या 3 इकडं या 5 इकडं. ठीक आहे. काय झाले बघा, 5 एके 5 अधिक छेदामध्ये 5 त्रिक 15, 7 5 35 छेद 5 त्रिक किती असणार आहे या ठिकाणी 15 असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला 3 ने गुणायचे आहे, त्यामुळे 7 त्रिक किती झाले तर 21 या ठिकाणी आलेलं आहे, कारण 3 ने या दोन्ही संख्येला आणि 5 ने या दोन्ही संख्येला गुणायचं आहे. ठीक आहे. आता किती झाले बघा, तर 15 ही संख्या तशीच ठेवणार आहे, मग 5 अधिक 21 झाले, म्हणजेच किती आले आपले 26/15 हे असणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे. तिरकस गुणाकार केला, 3 ने या दोघांना गुणले, 5 ने या दोघांना गुणलेलं आहे. ठीक आहे. चौथं काय दिलेलं आहे बघा गणित या ठिकाणी, तर चौथ्यामध्ये 3/10 अधिक 4/5 दिलेलं आहे. तर आता इथं 10 आहे, इथं 5 आहे, म्हणजे याला गुणिले जर 2 केलं तर दोघांचा छेद समान होतो, कारण 5 दोन्ही 10 होतात या ठिकाणी, बरोबर आहे. आता काय केले बघा, हे 3/10 तसेच राहिले, अधिक 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10 झाले, दोघांचा छेद समान आला, म्हणजे 3 अधिक 8 झाले, म्हणजेच किती झाले बघा 11/10 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता त्यातलंच पाचवा प्रश्न, पाचव्यामध्ये काय सांगितले बघा, 5/3 वजा 2/3 आहे, दोघांचा छेद समान आहे, त्यामुळे छेद तसाच लिहून घेतला. 5 वजा 2 केले तर 3/3 हे त्याचं उत्तर असणार आहे. आता 6व्या प्रश्नामध्ये बघा, 3/5 वजा 3/7 दिलेलं आहे. ठीक आहे. तिरकस गुणाकार करून घ्यावा लागेल, म्हणजे 3/5 ला किती गुणा लागेल तर 7 ने गुणावे लागेल, बरोबर आहे, म्हणजे ह्याच्या छेदाने गुणायचं असतं. वजा हा 3/7 तसाच लिहून घेतला आणि यात 5 ने वरती खाली गुणले, म्हणजेच काय झाले बघा, 7 त्रिक 21, 7 5 35, 5 त्रिक किती झाले 15 झाले आणि 7 5 किती झाले तर 35 झाले. या ठिकाणी 35 छेद समान आहे, त्यामुळे तो तसाच लिहून घेतला. वरती 21 वजा 15 झाले, 21 मधून 15 गेले, किती राहिले तर 6 राहिले आणि छेदातले 35 तसेच राहिलेले आहेत. ठीक आहे. हा होता आपला 6वा प्रश्न आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतो. त्यामुळं जाऊया आता पुढच्या म्हणजेच चौथ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना आपले हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. चौथा जो प्रश्न आहे त्यामध्ये काय सांगितलेले बघा, एका भूखंडाच्या 2/5 भागात घर बांधले आहे. ठीक आहे. घर किती भागात बांधलेले आहे तर 2/5. भूखंड काय घेऊ शकतो आपण, भूखंड हा पूर्ण एक असणार आहे, बरोबर आहे. आणि बाग पुढे काय सांगितले बघा, उरलेल्या भागात बाग केली आहे, तर किती भागात बाग केली आहे, बागेचा भाग किती असं विचारलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी असंही घेऊ शकतो, बागेचा भाग बरोबर 1 वजा 2/5 झाले. तिरकस आता जेव्हा छेदात काही नसतं त्यावेळेला छेदात 1 असतं, मग तिरकस गुणाकार केला तर या ठिकाणी 5 एके 5 वजा 2 छेद किती असणार आहे 5 असणार आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर असं करू शकता, 1 गुणिले 5 1 गुणिले 5 वजा 2/5, मग 5 एके 5 आले, हे 5 एके 5 आणि 2 आले, म्हणजे या ठिकाणी 3/5 जो भाग आहे त्यामध्ये काय असणार आहे, बागेचा भाग असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा सराव संच 6.1 संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या आधीचे बाकीचे प्रकरण तुम्हाला जर बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. उद्या भेटूया स्वाध्याय 6 मध्ये. तोपर्यंत डिस्क्रिप्शन मधले आपले व्हिडिओ पाहत राहा. आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि होमवर्क द्यायचा की नाही द्यायचा तेही मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.